वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा। मी दिगंबर सदाशिव कांबळे, सेवा व्यवस्थापक विभागीय कार्यशाळा कोल्हापूर येथे सेवा व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहे। तरी सद्यस्थितीत माननीय उपसंचालक आरोग्य सेवा परिवहन पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली, माननीय उपसंचालक मुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या रुग्णवाहिका दुरुस्ती, देखभाल दुरुस्ती तसेच ब्रेकडाऊन वगैरे अटेंड करणे हे या कार्यालयाचे काम आहे। मॅक्झिमम कोल्हापूर जिल्ह्याच्या अधिपत्याखाली खाली 3 जिल्हे येतात, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी। टोटल जर विचार करता 488 एवढी वाहनसंख्या आपल्या आरोग्य विभागाच्या आहेत। रुग्णवाहिका, पर्यवेक्षकीय वाहने अशी धरून 488 वाहने आहेत। त्यापैकी सद्यस्थितीत कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता 145 वाहने या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत। त्यापैकी सद्यस्थितीत कोल्हापूरमध्ये एकही बंद अवस्थेत वाहन सद्यस्थितीत नाही आहे। याचं कारण म्हणजे वारंवार आमचं प्रतिबंधात्मक देखभाल झालं तर विंगर आपल्याकडे 40-45 विंगर आहेत। टाटा मोटर्सच्या सुमो आहेत ॲम्ब्युलन्स, तसेच फोर्सच्या ट्रॅव्हलर्स ॲम्ब्युलन्स आहेत। तर यांची देखभाल दुरुस्ती या कार्यालयामार्फत म्हणजे प्रतिबंधात्मक देखभाल दुरुस्ती ही होत असते या कार्यालयामार्फत। त्यामुळं आता जर विचार केला तर आम्ही 2 कॅम्प, फोर्स मोटरचे 2 कॅम्प अरेंज केले। त्या 2 कॅम्पमध्ये आम्ही जवळपास 35 ते 40 फोर्स मोटर्स कोल्हापूर जिल्ह्यातील यांचा कॅम्प आयोजित करून रिजनरेशन, ऑइल बदली, जागेवर जाऊन ऑइल बदली, वाहन वॉशिंग करणे ही प्रक्रिया आम्ही केलेली आहे। त्यामुळं आज जो मेंटेनन्स किंवा दुरुस्तीमुळं बंद जे वाहनांचा ट्रेड आहे इतर ठिकाणी, तो कोल्हापूर जिल्ह्यात फारच कमी आहे। त्या दृष्टीनं आम्ही मॅनपॉवर जे आमच्याकडं 20 लोक आहेत त्यांची मॅनपॉवरचा योग्य तो वापर करून व्यवस्थित रुग्णवाहिका ठेवण्याचा उद्देश साध्य केलेला आहे। तसेच आता पुढे 10 ते 11 तारखेला आम्ही 11 जुलैला टाटा विंगर रुग्णवाहिका यांचा कॅम्प आयोजित करत आहोत। तो चेतन मोटर्स यांच्या सहकार्याने व आमच्या टीमच्या सहकार्याने हा कॅम्प आम्ही शेंडा पार्क, विभागीय कार्यशाळा शेंडा पार्क येथे आयोजित करणार आहोत। त्या अंतर्गत जवळजवळ आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील 45 रुग्णवाहिका यांचा पूर्णतः प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स, ऑइल बदली किंवा किरकोळ दुरुस्ती अथवा मेजर दुरुस्ती ही सर्व आमच्या इथं करून घेणार आहोत। त्यामुळे रुग्णवाहिका दुरुस्तीमुळे बंद पडणे हे कोल्हापूर जिल्ह्यात प्रमाण कमी होईल यामुळे। तसेच आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घाटमाथ्या वगैरे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे। तर ह्या अनुषंगानं आपली रुग्णवाहिका ही तत्पर सेवेसाठी तयार राहण्याकरता वाहन चालकांनीही वेळोवेळी आपणास आपल्यामार्फत म्हणजे आमच्या कार्यालयाला फोन करणे, म्हणजे दुरुस्तीबाबत फोन करणे किंवा ब्रेकडाऊन झालं तर फोन करणे, ही प्रक्रिया लगेच तत्पर केल्याने आम्ही दुरुस्तीविषयी सर्व जे संबंधित जे आहे दुरुस्तीविषयी कंपनी किंवा आमच्यातर्फे किंवा ऑइल बदली इतर करणे ते आमच्यामार्फत फास्ट होत आहे काम। त्यामुळे रुग्णवाहिका दुरुस्ती अभावी बंद असे होत नाही। आता वाहन चालकाने घ्यावयाची काळजी, तर कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास कोल्हापूर जिल्ह्यात सद्यस्थितीत 124 एकूण रुग्णवाहिका आहेत। त्यापैकी 114 चालू आहेत आणि जवळपास 10 रुग्णवाहिका हे अंतिम निलंबित झालेले आहेत। तर 114 रुग्णवाहिकावरील जे वाहन चालक आहेत, म्हणजे प्रत्येक PSCला असू दे, RH ला असू दे, एकही गाडी आता सद्यस्थितीत बंद नाही। तर वाहन चालकाने घ्यावयाची काळजी म्हणजे का, की बाबा वायपर चालू आहे का नाही, किंवा ऑइल लेवल बघणे, झालं तर पाण्याची लेवल बघणे वाहनाची, तसेच टायरमध्ये हवा आहे का नाही, झालं तर वेळोवेळी जर तुम्हाला वाहन चालकाला काय वाटलं, थोडक्यात जरी वाटलं असं की दुरुस्तीचा काही प्रॉब्लेम आहे, तरी तो या कार्यालयाला कळवणे, या गोष्टी जर वाहन चालकाने केला तर वाहन बंद पडण्याचे जे हे आहे रेशो आपला कोल्हापूर जिल्ह्यात तो पूर्णतः कमी येईल। Subscribe now
and press the bell icon. Never miss an update.